नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। दीर्घकाळ चाललेली 7 टप्प्यातील लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्याकडे पोहोचत आहे। 6व्या टप्प्यातील प्रचार तोफा आता थंडावल्या आहेत। या 6व्या आणि पुढच्या शेवटच्या टप्प्यात अनेक महत्त्वाच्या मतदारसंघात मतदान होऊ घातले आहे। या 6व्या टप्प्यात अनेक रंगतदार लढती पाहायला मिळणार आहेत। या टप्प्यात 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील एकूण 58 मतदारसंघात मतदान होत आहे। दिल्ली आणि हरियाणातील सगळ्या जागांवर याच टप्प्यात मतदान पार पडत आहे। सोबतच या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14 मतदारसंघातही मतदान होत आहे। यामध्ये मनेका गांधी, जगदंबिका पाल, कृपाशंकर सिंग, दिनेश लाल यादव अशा काही दिग्गज उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंदिस्त होत आहे। मागच्या निवडणुकीत या 14 पैकी 9 ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला होता, तर 4 ठिकाणी बसपा आणि एका जागेवर समाजवादी पार्टीने यश प्राप्त केले होते। सत्ता स्थापनेच्या दृष्टीने भाजप आघाडीची बरीचशी मदार उत्तर प्रदेशातील कामगिरीवर अवलंबून असल्याने यावेळी उत्तर प्रदेशमध्ये भाजपची कामगिरी कशी राहते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। उत्तर प्रदेशातील आजमगढ या बहुचर्चित मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार दिनेश लाल यादव यांच्या समोर अखिलेश यादव यांचे चुलत बंधू धर्मेंद्र यादव यांचे आव्हान आहे। दुसरा चर्चेतला मतदारसंघ मछली शहर हा आहे। तेथे लागोपाठ 2 वेळा भाजपचे VP सरोज निवडून आले आहेत, परंतु मागच्या वेळी ते फक्त 181 मतांनी जिंकले होते। त्यामुळे यावेळी तिथली लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे। समाजवादी पक्षाने त्यांच्या विरोधात अवघ्या 26 वर्षाच्या प्रिया सरोज यांना उमेदवारी दिली आहे। मनेका गांधी सुलतानपूर मधून पुन्हा एकदा रिंगणात आहेत, तर महाराष्ट्रात मंत्रीपद भूषवलेले कृपाशंकर सिंग यावेळी उत्तर प्रदेशातून जौनपूर या मतदारसंघात भाजपतर्फे निवडणूक लढवित आहेत। अलाहाबाद या तीर्थक्षेत्रात भाजपने विद्यमान खासदार रीता बहुगुणा जोशी यांच्याऐवजी नीरज त्रिपाठी हा नवा उमेदवार दिलाय। वस्ती मतदारसंघात मागच्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धीच पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। फक्त यावेळी मागच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या रामप्रसाद चौधरी यांनी बसपाऐवजी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। भाजपाचे उमेदवार हरीश द्विवेदी तिसऱ्यांदा या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। उत्तर प्रदेश सोबतच बिहार आणि हरियाणातील काही जागांवर रंगतदार लढती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बिहारमधील वैशाली मतदारसंघात लोजपाच्या वीणा देवी यांचा सामना राजदच्या मुना शुक्ला यांच्याशी आहे। मुना शुक्ला यांची ओळख एक बाहुबली नेता म्हणून सांगितली जाते। मागच्या वेळी वीणा देवी जवळपास 3.5 लाखाच्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या। मागच्या निवडणुकीत भाजपने हरियाणातील सगळ्या 10 जागांवर विजय प्राप्त केला होता, परंतु यावेळी हरियाणात भाजपाला विरोधकांकडून कडव्या प्रतिकाराचा सामना करावा लागतोय। हिसार लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजित सिंग चौटाला यांच्या समोर त्यांच्याच कुटुंबातील 2 सुना वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून लढत देत आहेत। काँग्रेसने इथून माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश जेपी यांना रिंगणात उतरवले आहे। मागच्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपचे बिजेंद्र सिंग यांनी 3 लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय प्राप्त केला होता। ओडिशातील पुरी मतदारसंघातील निवडणूक भाजप उमेदवार संबित पात्रा यांच्यामुळे चर्चेत आहे। भाजपचे तेज तर्रार प्रवक्ते म्हणून संबित पात्रा यांची ओळख आहे। मागच्या वेळी देखील त्यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्या निवडणुकीत त्यांना BJDच्या उमेदवाराकडून 12,000 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता। यावेळी BJDने पुरी मतदारसंघातील आपला उमेदवार बदललाय। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरूप पटनायक BJD कडून रिंगणात आहेत, तर काँग्रेसने जय नारायण पटनायक यांना उमेदवारी दिली आहे। सध्या संबित पात्रा यांनी केलेले भगवान जगन्नाथ यांच्या संबंधी वक्तव्य बरेच वादग्रस्त ठरले आहे। कदाचित या वक्तव्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अडचणीचा सामना करावा लागू शकतो। दिल्लीतील 7 जागांवर या 6व्या टप्प्यात मतदान होत आहे। मागच्या वेळी भाजपने या 7 जागांवर विजय मिळवला होता। यावेळी मात्र किमान 3 मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दिल्लीत इंडिया आघाडीच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने अरविंद केजरीवाल यांच्याच खांद्यावर होती। काँग्रेसचे बडे नेते दिल्लीत प्रचारात फारसे दिसले नाही। भाजपने मात्र पंतप्रधान मोदींसह आपल्या अनेक बड्या नेत्यांना दिल्लीत प्रचारासाठी रस्त्यावर उतरवले होते। या टप्प्यातील मागच्या वेळेस जिंकलेल्या जागा आपल्याकडे कायम राखणे हे भाजप समोर खूप मोठे आव्हान आहे।
भाजपची सगळी मदार या शेवटच्या 2 टप्प्यावरच असल्याचे दिसून येते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।